नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. चिकुर्डीतील शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड. पिके आणि जनावरांचे संरक्षण करत वन्यजीवांनाही दिला दिलासा. वाळवा तालुक्यातील चिकुर्डी येथील शेतकरी संदीप पांडुरंग भोसले यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेती व जनावरांचे संरक्षण करताना वन्य प्राण्यांनाही इजा न पोहोचवता एक अनोखा मार्ग शोधला आहे. त्यांच्या या जुगाडाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. चिकुर्डे करंजवडे मार्गावरील भोसले वस्ती परिसरात काही दिवसापूर्वी बिबट्याने गोठ्यातील गायीच्या पिलांवर हल्ला करून त्याचा बळी घेतला होता. या घटनेमुळे भोसले कुटुंब चिंतेत सापडले. त्यांनी वन विभागाकडे तक्रार केली. पंचनामा झाला असता तरी अद्याप भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र परिस्थितीसमोर हार न मानता संदीप भोसले यांनी स्वतःच उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बाजारातून आवाज निर्माण करणारे यंत्र आणलं. या यंत्रातून विविध प्राण्यांचे आवाज निर्माण होतात. रात्रीच्या वेळी हे यंत्र सुरू ठेवून त्यांनी बिबट्यापासून जनावरांचे संरक्षण करण्याचा प्रभावी उपाय केला. याचबरोबर दिवसा माकडांच्या उपद्रवामुळे आंबा व मका पिकाचे नुकसान होत होतं. त्यावरही त्यांनी उपाय म्हणून हेच यंत्र बांबूला बांधून शेतात उंचावर लावले. यंत्राचा मोठा आवाज परिसरात घुमताच माकडे त्या भागातून दूर पळू लागली. परिणामी पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. विशेष म्हणजे या उपायामुळे कोणत्याही वन्य प्राण्याला इजा न होता त्यांना केवळ दूर ठेवण्यात यश आलं आहे. त्यामुळे शेतीचे संरक्षण आणि वन्यजीव संवर्धन याचा सुंदर संगम साधला गेला आहे. संदीप भोसले यांच्या या कल्पकतेचे परिसरातून कौतुक होत असून इतर शेतकऱ्यांसाठीही हा एक मार्गदर्शक आदर्श ठरत आहे. त्यांच्या या जुगाडामुळे शेती वाचवा आणि वन्यजीव जपा हा संदेश प्रभावीपणे पुढे येत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. नमस्कार, मी संदीप पांडुरंग भोसले, चिकुर्डे गावचा रहिवासी असून मी एक शेतकरी आहे. माझ्या रानामध्ये वांढरं भरपूर आहेत, त्रास देतात. आणि त्यासाठी मी एक मशीन आणलेलं आहे. बिबट्या पण आपला त्रास देतो तिथं. ते 4 दिवसापूर्वी माझे कालवड बिबट्यानं खाल्लेलं. त्याच्यावरती काही वन विभागवाल्याने पर्याय केलेला नाही. तेवढ्यासाठी मी ह्याच्यावर काय फरक पडतो का ह्यासाठी मशीन आणलेलं आहे. ते बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. त्या मशिनीच्या आवाजानं माकड वगैरे असं प्राणी पळतात असं तुम्हाला वाटतंय का? वाटतंय. कसं आवाज जरा करा बघत काय तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.